आणि आता घेणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। लातूरच्या चाकूरमधील महाळंगिनी या गावामध्ये वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान। झाडं रस्त्यावर पडल्यानं कोपरा ते अष्टामोड हा रस्ता पूर्णपणे ठप्प। अंगावर वीज पडल्यानं दोघांचा मृत्यू। बीडच्या परळी तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचं थैमान। अनेक घरांवरील पत्रे उडाले तर जनावरांच्या चाऱ्याचं देखील मोठं नुकसान। बळीराजा पुन्हा एकदा हवालदिल। जळगावच्या जामनेरमध्ये देखील अवकाळी पावसाचा हाहाकार। अवकाळी पावसामुळे केळीच्या बागा जमीनदोस्त। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी हतबल। जिल्हाधिकाऱ्यांसह मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून बांधावर जात पाहणी। नांदेडच्या शहापूर गावामध्ये 7 दिवसांपासून पाणीबाणी। पाण्याअभावी शेतीची कामं देखील खोळंबली। ग्रामस्थांचा आत्मदहनाचा इशारा। नाशिकच्या बिबलवाडीमध्ये महिलांची रणरणत्या उन्हामध्ये पाण्यासाठी वणवण। पाण्यासाठी कामं सोडून नागरिकांवर पायपीट करण्याची वेळ। तिकडे धाराशिवमध्ये देखील टँकरच्या पाण्यासाठी नागरिकांची मोठी धावपळ। टँकरमध्ये पाईप टाकण्यासाठी देखील जीवघेणी कसरत। पुणे महापालिकेच्या निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवार यांचं पत्र आता चांगलंच व्हायरल। मंत्री महोदयांकडून नियमबाह्य काम करण्यासाठी माझ्यावर दबाव। पत्रामध्ये एका मंत्र्यावर आरोप। भ्रष्टाचाराच्या खेकड्यानं आता अधिकाऱ्यांना देखील नांग्या मारायला सुरुवात केली आहे। भगवान पवार यांच्या निलंबनावरून रोहित पवार यांची टीका। भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा। शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप। भगवान पवार यांच्या निलंबनावरून वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल। कोणालाही अपघात करण्याचं लायसन्स दिलं नाही। कायद्यासमोर सगळे समान। दोषींवर कठोर कारवाई होणार। पुणे अपघात प्रकरणी मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती। पुण्यामध्ये पब आणि बारवर कारवाई सुरूच। कल्याणी नगरमधील बॅलर पब राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सील। रात्री उशिरापर्यंत सुरू असलेला पब आणि बारवर मोठ्या प्रमाणात कारवाई। अजित पवारांच्या जनता दरबाराला नागरिकांची मोठी गर्दी। सहयोगी निवासस्थानी नागरिक जमले। अजित पवार यांच्याकडून बारामतीमधील विकास कामांची देखील पाहणी। शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या मालेगावमधील शिक्षकांच्या बैठकांचं सत्र। मालेगावातून पदवीधर निवडणुकीसाठी आर.डी. निकम यांच्या नावाची चर्चा। जुन्या पेन्शनसाठी निकम यांनी राज्यभर सायकल रॅली आंदोलन केलं होतं। नाशिकमध्ये बड्या सराफा व्यावसायिकावर आयकर विभागाची छापेमारी। आयकर विभागाच्या छापेमारीमध्ये तब्बल 26 कोटींची रोकड जप्त। 90 कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तऐवज देखील आयकर विभागाकडून जप्त। जळगावमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमचा सीसीटीव्ही डिस्प्ले 4 मिनिटांसाठी बंद। महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांची माहिती। वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे 4 मिनिटांसाठी सीसीटीव्ही डिस्प्ले बंद। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून दुजोरा।